नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. इकडे जीवाने खूप छान प्रेझेंटेशन दिलं आहे. जीवा आता सरांना बोलतात, सर तुम्ही 4 बेडरूम सांगितले आहेत, पण मला असं वाटतं तुम्हाला 5 बेडरूमची गरज आहे. तर त्यावरती ते सुरेश बेडेकर म्हणत असं असं कशाला. तर यावरती तो बोलतो, मला माहिती आहे तुमच्या जीवाचे 2 छोटे छोटे कुत्र्याची पिल्ले आहेत आणि त्या डॉग्ससाठी तुम्हाला एक रूमची गरज आहे. हे ऐकून मात्र सगळे थोडेसे शॉक झाले असतात. जीवाला हे कसं माहिती. त्यानंतर जीवा म्हणत असतो, मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या मिसेसच्या आवडीचं फार्म हाऊस बांधायचं आहे. तर यावरती ते बोलतात, तुम्हाला कसं कळालं, मी तर हे तुम्हाला सांगितलं नव्हतं. तर यावरती जीवा म्हणतात, जेव्हा तुम्ही आला होता आणि बोलला होता की मी सुरेश बेडेकर नाही, तर मी तुमच्या बायकोचं नाव घेऊन बोलला होता. त्यानंतर हे समजलं, तेवढ्यातच कळत आहे की तुम्ही तुमच्या बायकोच्या आवडीचं हेच करत आहात. कारण की जेव्हा लग्नाच्या 5 महिन्यानंतर मी माझं नाव सांगताना जीवा नंदिनी सांगू शकतो अशा प्रकारे देशमुख, तर तुम्ही का सांगू शकत नाही. त्यावरूनच मला समजलं आहे की तुम्ही तुमच्या बायकोच्या आवडीचे हे सगळं करत आहात. आणि त्यानुसार मग मी आता ना काय केलं आहे तुम्हाला सांगतो. तुमच्या मिसेसच्या आवडीच्या जरा गोष्टीचा विचार केला आहे. त्यांना कशा पद्धतीनं ते आवडणार आहे त्याचा विचार केला आहे. आणि मला असं माहिती मिळाल्यानुसार असं समजलं आहे की त्यांना टीचिंग करायची खूप आवड आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, तुमच्या ना घराच्या ह्याच्यामध्ये आपण टीचिंगसाठी एक थोडासा जागा ठेवणार आहे. त्यामध्ये आजूबाजूच्या छोट्या गरीब मुलांना येऊन त्या टीचिंग करतील. हे सगळं पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं असतं. रम्या मात्र त्याच्याकडे खूप रागाने पाहत असते आणि जीवाने मात्र खूप छान प्रेझेंटेशन दिलेलं असतं. त्यांच्या डॉगसाठी नवीन रूम, त्याचबरोबर त्यांनी सांगितलं असतं जेव्हा तुमचे कोण रिलेटिव्ह येतील तेव्हा त्यांचे पेट्स जरी घेऊन आले तर तिथे ठेवू शकतात. त्याचबरोबर त्यांच्या बायकोच्या नावाने ते फार्म हाऊसचे नाव घेतलेलं असतं. आता हे सगळं पाहून मात्र सुरेश बेडेकर खूप आनंदी झालेले असतात आणि जीवाने एक्सलेंट प्रेझेंटेशन दिलेलं असतं. आता आपण पाहतो काय, जीवाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या बायकोच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हे सगळं केलं होतं. हे बघून मात्र ते एवढे आनंदी झाले की ते उठून टाळ्याच वाजवायला लागले आणि बोलले, वा 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 जीवा, एक नंबर, तू खूप छान केले आहे. आणि जीवाला म्हणतात, जीवा मला तू खूप आवडलास आणि तुझं प्रेझेंटेशनही खूप आवडलं. आणि विक्रम सरांना बोलतात, विक्रम खरंच तुमचा मुलगा खूप छान प्रेझेंटेशन दिलं आणि आणि ही तुमची आयडिया मी विकत घेत आहे. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, जीवा सोडून दुसरं कोणीच हे प्रेझेंटेशन चांगलं करू शकलं नसतं असं ते बोलतात. हे पाहून आता विक्रम सरांना खूप आनंद झालेला असतो की जीवाने हे सगळं क्रॅक केलं आहे. आता मात्र जीवाला खूप आनंद झालेला असतो, खरंच आपण हे केलं आहे का. यावरती सुरेश बेडेकर सर म्हणतात, हो आता कामाला लागा. मी तुमची आयडिया विकत घेतली आहे. मला असंच फॉर्म हाऊस पाहिजे आहे, ह्याच्याशिवाय दुसरं फॉर्म हाऊस एक्सलेंट असूच शकत नाही असं ते बोललेलं असतं. तेवढ्याचंच आता इकडे आपण पाहतो काय, पार्थने नंदिनीला फोन केलेला असतो आणि सांगतो की त्यांना भेटलं म्हणून कॉन्ट्रॅक्ट आपल्या जीवाने खरंच खूप छान प्रेझेंटेशन दिलं. हे पाहून आता नंदिनी खूप खुश झालेले आहे. तर यावरती जीवा बोलतात, ह्याचं क्रेडिट तुम्हालाही जातं. तर नंदिनी बोलते, नाही मला कसं का जाईल क्रेडिट, हे सगळी जीवांची मेहनत आहे, त्यांनी हे केलं आहे. तर पार्थ तिकडून बोलत असतं, असं नाही, तुम्ही कसं असताना बायका असं त्यांना आम्हाला इमोशनली मानसिक स्ट्रॉंग बनवता आणि स्वतःला क्रेडिट घ्यायला पण तयार होत नाही. तर यावरती नंदिनी बोलते, तसं काही नाही हो, जीवांचं क्रेडिट आहे, जीवांनी खरंच खूप कष्ट केलं आहे यावरती असं बोलत असते. त्यानंतर ती विचारते, आहे तर कुठे जीवा. तर यावरती तो बोलते, तुमचे जीवा आहे ना आता सेलिब्रिटी झालेत, मेन सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेत ऑफिसचे. आधी ना त्याच्याशी लोक बोलताना जरा चुकीचा विचार करायचे, पण आता काय बोलूच नका, जिकडे तिकडे जीवाच चालू आहे. तुम्हाला बोलायचं आहे का त्याच्याशी असं म्हणल्यानंतर नंदिनी बोलते, नाही नाही, त्यांना त्यांची मुवमेंट एन्जॉय करून दे, तुम्ही आता नको, मी ना आता मस्तपैकी तयारी लागणार आहे त्यांच्या स्वागताच्या असं बोलते. तेवढ्यातच तिथे आई येते ना, आई सासूबाई बोलतात, अगं नंदिनी काही वाईट होणार आहे का गं, माझ्याकडून दूधच सांडलं गेलं. तर यावरती नंदिनी बोलते, अहो आई वाईट काही नाही, चांगली गुड न्यूज आली आहे, जीवाना प्रोजेक्ट भेटला आहे. हे मात्र ऐकून मात्र आईचा आनंद गगनात मावत असं, काय बोलतेस तू. तर यावरती नंदिनी बोलते, अहो मला आत्ता पारचा फोन आला होता, त्यांनी खूप छान प्रेझेंटेशन दिलं आहे आणि ते सर खुश झाले आहेत आणि त्यांनी ती आयडिया दिली आहे आपल्याला घेण्यासाठी. हे मात्र पाहून आईला खूप आनंद झालेला. आई बोलते, खरंच नंदिनी तू खरंच त्याच्या पाठीशी उभी राहतीस, त्याला अशी मदत करत राहतीस, त्यामुळे हे सगळं होत आहे. तर यावरती नंदिनी बोलत असते, आई चला आपल्याला पटपट तयारी लागायचं आहे, खूप छान स्वागताची तयारी करायची आपल्याला, जणू काय सोहळाच करायचा आहे. त्यावरती तिची आई सासूबाई तिचं कौतुक करत असतात, नंदिनी अशीच माझ्या दिव्याच्या पाठीशी मागे उभे राहा अशी म्हणते. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे ऑफिसमधले सगळे कलिग्स असतात, ते जीवाला आता म्हणत असतात, खरंच खूप छान प्रेझेंटेशन दिलं आहे, आता मला पार्टी पाहिजे. मग पार्टी चाललेलं असतं. तर यावरती
पार्थ येऊन बोलतात, हो बाबा मिळणार, भेटणार पार्टी, काय कापायचं ती कापा, आपल्या जीवाच्या भाषेत असं म्हणतात. त्यावेळी ते जीवा बोलतो, हो. ते त्या जे असतात स्टाफ मेंबर त्यांना सगळ्यांना म्हणतं, हो आता ही पार्टी माझ्याकडून आहे, तुम्ही छानपैकी एन्जॉय करा. आणि तिथं जे असतात काका त्यांना सांगतात की तुम्ही कुणाला काय पाहिजे आहे ते सगळं लिहून घ्या. त्यावरती मात्र एक तिथली स्टाफ मेंबर म्हणते, चैतन्य आणि रम्या मॅडम कुठं दिसत नाही. तर यावरती जीवा बोलतो की त्यांनाही काय हवं आहे ते लिहून घ्या आणि बिल मी देईन. आणि त्यानंतर बोलतो, जरा वॉशरूमला जाऊन येतो, प्रेशर मला खूप आलं होतं होय मी प्रेझेंटेशनचं, असं बोलतो. तेव्हा तो वॉशरूमकडे चाललेला असतो. तेव्हा मात्र रम्या कोणाशी तर बोलताना ते ऐकते. रम्या बोलत असते, जीवा सरांना हे काही त्यांच्या मेहनतीनं भेटलेलं नाही, बायकोच्या मेहरबानीनं भेटलं आहे, वशिल्यानं भेटलं आहे. त्यांचं काय काय माहिती आहे का, मी स्वतः फोनवर ऐकलं होतं त्यांच्या बायकोंना सुरेश मेडिकलना फोन केला होता आणि वशिला लावला होता, म्हणून हा प्रोजेक्ट भेटला आहे. हे पाहून मात्र जीवाला खूप वाईट वाटलेलं आहे की खरंच असं झालं आहे का. तर रम्या तशी बोलत असताना तो कलिग्स म्हणत असतो, याचा अर्थ जीवा सरांचं कौतुक करण्यात काय अर्थच नाही, त्यांचं ह्यामध्ये काहीच हात नाही, त्यांच्या बायकोचं सगळं हात आहे. असं ऐकल्यानंतर खरं जीवाला खूप वाईट वाटलेलं असतं की रम्या अशी का सांगत्या, असं का बोलत आहे. रम्याने मात्र हे मुद्दाम त्याला ऐकू जावं अशा पद्धतीने त्या कलिगला सांगितलेलं असतं. आणि तिथून ती निघून जाते. तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला. त्यानंतर जीवा विचार करतो की रम्या अशी का आहे, अशी का बोलते, उगाचच नंदिनीला बदनाम करत असते. तसं काही झाले नाही. तरी त्याला आठवतं की जेव्हा ते सुरेश मेडिकल येतात आणि बोलतात, तूच का जीवा, तेव्हा त्याला असं वाटतं त्यांना मी ओळखत होतो का काय. म्हणून तो लगेच कॉल करतो आणि बोलतो, काही नाही, तुम्ही मला प्रेझेंटेशन माझं आवडलं, तुम्ही मला काम दिलं त्याबद्दल थँक्यू म्हणण्यासाठी मी पर्सनली फोन केला आहे. आणि ह्यामध्ये माझ्या बायकोचं म्हणजे नंदिनीचं सुद्धा क्रेडिट आहे. असं म्हणल्यानंतर तो बोलतो, तुम्ही ओळखता का नंदिनीला. त्यावेळी तिथे बोलतो, हो नंदिनीला ओळखतो ना मी तिला, मला तिचा कॉल आलेला का. असं ऐकल्यानंतर मात्र जीवाला धक्का बसतो. खरंच ते बोलत होते ते खरं होतं. इकडे आपण पाहतो काय घरी काव्या तिच्या मैत्रिणी म्हणत असते, काय गं तुझं इथं आल्यापासून ऑर्डर सोडतेस, नूडल्स पाहिजेत, काय पाहिजे. त्यावरती ती बोलते, अगं काय गं, तुला माहिती आहे का, घरी आईने शेपूची भाजी केली आहे म्हणून मी इथं आले. तर यावरती काव्या बोलते, हो का, शेपूची भाजी केली आहे, बरं खा 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 नूडल्स खा, म्हणजे तुझं तोंड चटर बटर आहे का नाही ते बंद होईल. आणि माझा चष्मा कशाला घालतेस का, तो नंबरचा चष्मा आहे, तुला कळत नाही का, असं बोलते. त्यानंतर ती बोलते, मी जाते नंदिनी ताईला मदत करायला, तू खा. आता मात्र हिला नूडल्स खूप आवडत असतात. नूडल्सचा वास घेत ते खात असते. तेवढ्यातच आता तिथे वसू आत्या येते. वसू आत्याला तिच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं असतं म्हणून ती तिथं आलेली असते. त्यावरती ती बोलत असते, काय गं काय खातेस. तर यावरती ती बोलते, शेपूची भाजी. अगं काय नूडल्स खातेस आणि शेपूची भाजी म्हणतेस का. तर ती म्हणते, मग तुम्हाला दिसत नाही का मी काय खाते ते. त्यानंतर ती बोलते, हो बरं मग काय म्हणतेस, तुझ्या घरी कोण कोण असतं, काय करतेस तू. तर त्यावरती हो माझ्या घरी काय, ती म्हणजे तुला काय भाऊ वगैरे आहे की नाही. ते आहे की, मला एक भाऊ पण आहे, लग्नाच्या वयात आले, तुमच्या रम्याला स्थळ बघायचं असेल तर सांगा, अशी बोलते. असं बोलल्यानंतर वसू आत्या बोलते, रम्याचं दे गं सोडून, तुझं काय, तुझ्या मैत्रिणीचं लग्न झालं, तू कधी लग्न वगैरे करणार आहेस, काय तुला बॉयफ्रेंड आहे. असं बोलल्यानंतर ती बोलते, नाही नाही मला काही मुलांच्यात इंटरेस्ट नाही, मला मुलं अजिबात आवडत नाही. तर वसू आत्या, ते म्हणजे काय, अहो मला ना मुली आवडतात, तुम्हाला सांगू का, त्या दिवशी तुमच्या रम्यावर गप्पा मारताना मला खूप आवडली ती, कसली मस्त रम्या. असं म्हणलं ती म्हणते, ए लांब लांब लांब, माझ्या रम्याबद्दल अजिबात असं बोलायचं नाही. तर यावरती हे हसायला लागते आणि बोलते, का तुम्हाला खरंच वाटलं का, हो मी तुमची चेष्टा केली. त्यानंतर स्वतः बोलतात, हो का, काय नाही मला असं तुझ्याबद्दल बोलायचं होतं गं, मग काय तुझी मैत्रिणी, मग काय तुझी काव्याची मैत्री, आणि परत बोलते काव्याचा बॉयफ्रेंड. असं बोलल्यानंतर ती आलिशा लगेच म्हणजे, काय म्हणला तुम्ही, काय म्हणला, काय म्हणायचं होतं तुम्हाला. तेव्हातच बसवत्या तेवढं बोलून तिथून निघून गेलेलं असते. हिला जर असं वाटतं ह्या का विचारत होत्या काव्याच्या बॉयफ्रेंडबद्दल. त्यानंतर इकडे पाहतो काय मस्तपैकी सोहळ्याची तयारी झाली आहे. नंदिनीने सांगितल्याप्रमाणे सगळं झालेलं आहे. ह्या दोघी पात्र मज्जा घेत आहेत कारण की यांना माहीत आहे, कारण की जीवा आता हिच्यावरतीच येऊन भडकणार आहे. तर यावरती बाबा म्हणत असतात, अगं हो नंदिनी सगळं झालं आहे, तुझ्या म्हणण्यानुसार सगळं झालेलं आहे, तू सांगितले तसं सगळं झालेलं आहे. त्यावरती काव्या म्हणत असते, आम्ही दोघांनी पार्थने मी पण फुलांची तयारी केलेली आहे, आता जीवा जेव्हा घरात येते तेव्हा आपण त्यांच्यावरती फुलं उधळू, असं म्हणत असते. तेवढ्यातच आता पार्थचा फोन वाजल्यानंतर नंदिनी बोलते, कुणाचा फोन आहे. तर पार्थ बोलतो, काही नाही, मी वॉचमन काकांना सांगितलं होतं गेटमधून आज जीवा आला की मला कॉल करा. त्यावरती आता नंदिनी बोलते, चला आता सांगितल्याप्रमाणे सगळं करायचं बरं का, जसं ठरवलं तसं सगळं करायचं, काही न चुकता. त्यावरती सगळे बोलतात, हो नंदिनी मॅडम. असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते, काय हो का तुम्ही मला सगळे चिडवताय. असं बोलल्यानंतर इकडे पाहतो काय वसत्या म्हणत असते मुलगीला, आता हे ते फुलं पडणार आहेत नक्की, पण आता काटे टोचणार आहेत इकडे आपल्या नंदिनीला.
आता ह्यावरती आई म्हणते, हो आता तुझा प्लॅन कसा घरामध्ये भडकणार आहे ते आपण पाहूया, चल आपण बाहेर जाऊया, असं बोलून त्या बाहेर येतात. तेव्हा जीवा घरामध्ये एंट्री करतो, पण त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. आपल्याला प्रेझेंटेशन एवढं छान देऊनसुद्धा प्रोजेक्ट भेटला आहे आणि आपण काम भेटलं आहे तर तो आनंदी का नाही, हा चेहरा पाहून थोडीशी आई पण शांत झालेली असते. तरी पण ती काही बोलत नाही. नंतर ती बोलत असते, अरे बाळा खरंच खूप छान प्रेझेंटेशन दिलं, खूप छान काम केलंस तू. त्यावरती बाबा म्हणत असते, हो 1 नंबर दिलं. सांगू का तुला, असं जर काम राहिलंच ना, तू एक दिवस पार्थच्या पुढे जाशील. तर त्यावरती पार्थ म्हणतं, हो हो नक्की जाईल आणि सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल तेव्हा. त्यानंतर आई म्हणत असते, हो बाळा खरंच जीवा कसलं छान तू काम केलंस ना. त्यानंतर त्याची बॅग काढून घेते. हा जीवा मात्र ना असं शून्यात बघितल्यासारखं बघत असतो. तो बोलतो, खरंच मी चांगलं प्रेझेंटेशन दिलं आहे. तर ते बाबा म्हणतात, अरे बाबा 1 नंबर प्रेझेंटेशन दिलं आहे, तू काय बोलूच नको, असलं भारी प्रेझेंटेशन दिलं आहे. पार्थ हे म्हणत असतं, मी पाहिलं आहे ना बाळा कसलं छान तू प्रेझेंटेशन दिलं आहेस. आता वडील एवढे खुश झालेले असतात आणि म्हणत असतं पार्थला, पाहिलंस का पार्थ, आता नक्की जीवा तुझ्या पुढे जाणार आहे बरं का, असं म्हणत असतात. त्यानंतर सगळे ते जे आतमध्ये एंट्रीमध्ये स्वागत करत असतात आणि तरीही जीवा शांत आहे. काही न बोलता पुढे येऊन सोफ्यावरती बसतो. हे काय बोलत नाहीत, आपले औक्षण करून झालेलं असतं आणि जीवाच्या पाठीमागून येऊन तिथे बसतात. त्यानंतर जीवा सगळ्यांना म्हणतो, खरंच मी खूप छान प्रेझेंटेशन दिलं आहे का, तुम्ही उगाचच माझं मुद्दाम कौतुक करत आहात. तर यावरती सगळे बोलतात, अरे असं का बोलतेस तू, खरंच खूप छान प्रेझेंटेशन दिलं आहे. तर आई म्हणत असते पार्थला, अरे तू व्हिडिओ काढायचास ना, मला पण पाहायचं होतं. तर यावरती पार्थ म्हणतो, अगं कसं करणार ना व्हिडिओ, चालू प्रेझेंटेशन कोण मग व्हिडिओ काढतं का. त्यावरती नंदिनी बोलत असते, खरंच खूप छान तुम्ही केलं का, मग तुम्हाला खरंच सगळं क्रेडिट भेटत आहे. तर यावरती जीवा म्हणतो, खरंच मला क्रेडिट भेटणार आहे का तुला क्रेडिट भेटणार आहे, मला माझा अभिमान वाटायला पाहिजे का तुला स्वतःचा अभिमान वाटतोय. तर यावरती नंदिनी बोलते, असं का बोलते, आपण तर एक टीम आहे ना, तुमचं माझं वेगळं आहे का. तर यावरती तो बोलतो, काय माहिती आपलं दोघांचं सेम आहे का वेगळं आहे, मला तर असं वाटत नाही. आता रम्या हसायला लागलेली असते, कारण की तिनं टाकलेली आग मग आता पेटलेली असते आणि तो उठून उभा राहतो. तो बोलतो, इथे आहे तिथे ह्या सगळ्यांना काही माहीत नाही, पण मला तर माहीत आहे ना. सांग तू सांग मला, तू सुरेश मेडिकलला फोन लावून काय बोलली होतीस. आता मात्र हे सगळे ऐकून सगळे शांत झालेले असतात. इकडे वसू आत्याने तर तोंडावरती हातच ठेवलेला असतो. बापरे, डायरेक्ट बॉम्बच टाकला की जीवाने. नंदिनीला खरं सुचायचं बंद झालं होतं की ह्यांना कसं कळालं मी फोन लावलेला. तर यावरती जीवा बोलत असतो, हो का, खरंच मी माझ्या मेहनतीने हे मिळवलं का, तुझ्या वशिल्याने हे सगळं झालं, असं तो म्हणलेला असतो. आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तो इतका मोठा ट्विस्ट आहे, कारण की इकडे जीवा म्हणतो की जीवा असं बोलल्यानंतर इकडे बोलवत असतो पार्थ की काव्याला, एक काम कर, तू जीवाशी जाऊन बोल, मी नंदिनीशी जाऊन बोलतो, आपण दोघांनी हे भांडण मिटवू त्या दोघांचं. आणि जेव्हा काव्या बोलते की तुम्ही असं का बोलताय नंदिनी ताई होती, त्यावेळेस जीवा बोलतो, तुला तर असं वाटणार ना, तुला पहिल्यापासून तेच वाटतं.